चला आज आपल्याला बटाटा आणि मेथीचा पराठा बनवायचा आहे। आता इथे मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला, वरचं साल काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर तो किसून घेतला, तो 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला। त्याच्यानंतर इथे बघा मेथीची भाजी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता मेथीची भाजी कोथिंबीर स्वच्छ अशी निवडून आणि ती धुवून बारीक बारीक चिरून घेतली आणि अर्धी कोथिंबीर आणि अर्धी मेथीची भाजी घेतली आहे। त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या, जिरं आणि लसूण कुटून घेतलेला आहे, हे बघा असा। आणि त्याच्यानंतर तो पण याला म्हणजे लावून घ्यायचा आहे भाजीला। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी आणि छान असं आपल्याला आता ह्या भाजीला वगैरे चोळून घ्यायचं आहे। मीठ आणि मिरची एवढंच साहित्य घालणार आहे मी, जास्त काही घालत नाही आणि अशी पण छान लागते म्हणजे पराठे वगैरे। चला हे बघा मिक्स केलेलं आहे। आता इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी भरून गव्हाचं पीठ, हे बघा। आता तुम्हाला जास्त करायचे असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही वाढवू शकता। चला आता इथे बघा पीठ मळून घेतलं, पाणी जास्त टाकायचंच नाही त्याच्यामध्ये कारण का त्यालाच पाणी असतं। चला आता इथे बघा मी पराठा करायला घेतलेला आहे, बघू शकता। आणि इथे ना जशी आपण चपाती करतो ना तसंच मी थोडंसं ना इथे बघा लाटून घेतलं आणि त्याला ना थोडंसं तूप लावून घेतलं। असं आपण रोज तूप खात नाही तर असं पराठे वगैरे केले का तेव्हा आपण मग असं तूप लावून छान असं मस्त पराठे करायचे, छान लागतात। चला जशी आपण चपाती किंवा पोळी म्हणत असं तुम्हाला तशी करतो तसंच मी करून घेतलेलं आहे छान असं। इथे बघा आता छान मी लाटून घेतलं, तवा पण आपला छान असा गरम झालेला आहे। चला त्याच्यानंतर आता आपण तव्यावरती टाकूया। इथे हे बघा तयार झालेला आहे आपला पराठा। आता याच्यात मी दही वगैरे दुसरं तीळ वगैरे काहीच टाकलेलं नाही, तुम्ही टाकू शकता। मी अगदी साधा आणि सिंपल बनवलेला आहे, बघू शकता। चला त्याच्यानंतर ना आता तुम्हाला मी इथे ना अगदी जवळून दाखवते, हे बघा। चला परत आता ना दुसरा उंडा घेतलेला आहे, थोडंसं पीठ आणि तसंच मी त्याच पद्धतीने थोडंसं असं ना लाटून घेतलं, हे बघा। त्याला थोडंसं परत तूप लावून घेतलं, जशी चपाती करतो आपण तसंच इथे मी करून घेतलेलं आहे, जवळून दाखवलेलं आहे, बघू शकता। चला त्याच्यानंतर ना इथे बघा वरती पण तव्यावरती आपला पराठा मस्त छान असा भाजतोय किंवा शेकतोय आणि इथे मी खाली पण आता ना लगेच लाटून घेते। चला या पद्धतीने ना सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचे आहे, भरपूर असं तूप लावायचं आहे गावरान। चला इथे बघा या पद्धतीने आज पराठे बनवले सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मुलांना। नेहमीच आपण मेथीची भाजी वगैरे करतो तर मग ह्या पद्धतीने आज म्हटलं चला करूया। त्याच्यात काही जास्त साहित्य पण टाकलेलं नाही। चला त्याच्यानंतर ना सोबत होतं तुरीची डाळ म्हणजे तुरीचं वरण, बघू शकता। गरम गरम भात पण झालेला आहे आणि पराठ्यांसोबत मी ना मिरचीचा ठेचा बनवलेला आहे।